माहित आहे कुठला विश्वासणारा कुडकुड करतो, थोडा समस्या, थोडी त्रास, नाही प्रार्थना नको, काय नको, त्याला अजून समजलं नाही की त्याचं लाईफ क्रूसाबरोबर कनेक्ट आहे. ज्या दिवशी तुला समजल की तुझं लाईफ, तुझं जीवन क्रूसाबरोबर कनेक्ट आहे, तुझ्या जीवनात कधीही कुरकुर करण्याची संधी येणार नाही. आणि जो क्रूस नको म्हणतो तो येशूच्या मागं जाऊ शकत नाही. तू किती स्वतःला ख्रिस्ती समज, तू किती टिकली नाही, बाकीचं सगळं काही काढून ठेव, तू ख्रिस्ती नाही जर तुझ्या जीवनात क्रूस नाही तर. क्रूस हा तुमच्या लाईफचा एक भाग आहे, तो तुमच्या जीवनात असणार. जो कोणी सेवक तुमच्यासाठी भविष्यवाणी करल, परमेश्वर आजपासून तुझ्या लाईफ मधनं सगळ्या समस्या काढून टाकत आहे. तुम्ही मूर्खात, त्याला म्हणा स्टॉप, तू ही भविष्यवाणी करू नको, कारण तू स्वतः माझ्या जीवनातून क्रूस काढून टाकत आहेस. क्रूस काय आहे? क्रूस काय आहे? त्रास. अनेक वेळेस इच्छे विरुद्ध चालणाऱ्या गोष्टी, दॅट इज क्रॉस. ज्या दिवशी तुझ्या लाईफ मधनं सगळ्या समस्या निघून जातील, देवानं तुला नाकारलंय, तू स्वर्गात जाणार नाहीस. एकच ठिकाण आहे जिथं दुःख, त्रास, समस्या नाही, ज्याला म्हणतात स्वर्ग. संदेश झाला. मग त्याच्या लाईफ मध्ये क्रूस नाही, त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही. हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरनं एक ना एक क्रूस ठेवलेलाच आहे. किती लोकांना वाटतं की क्रूसाच्या पलीकडे पण काही वेदना असतील. शेवट आहे ऑल नेकेड, पूर्ण नेकेड झालेला येशू. देश त्यानं क्रूस घेतला. त्याच्या पलीकडे कुठली अपमानास्पद गोष्ट असेल का हो? अजून पण का हर्ट होतंय माहित आहे? अजून पण का त्रास होतोय माहित आहे? क्रूसच उचलला नाही. क्रूसच उचलला नाही. जो क्रूस उचलशील ना, बाकीची निंदा तुला हलक्या वाटतील. का? निंदापेक्षा पण जड. पुष्कळ लोकांनी अजून क्रूस उचलला नाही, नाचतात तर लय मस्त. ज्या दिवशी तुम्हाला समजल क्रूस माझ्या जीवनाचा भाग आहे, कुणाविषयी वैरवत राहणार नाही. हे पित्या, हे पित्या, बस. ज्याला क्रूस घ्यायचा नाही, ज्याला क्रूसाबरोबर कनेक्शन नको, कशाबरोबर पाहिजे? पास्टर असा मला अनाइंटिंग मध्ये घेऊन जा आणि अशा भविष्यवाण्या करा. त्याच्या खांद्यावर क्रूस नाही, त्याच्या जीवनात ख्रिस्त नाही. ज्याला क्रूस समजला नाही, त्याला क्रूसाचा संदेश नाही, मूर्खतेचा.